चरणी कोटी कोटी प्रणाम। आजचा हा संदेश ऐकताना डोळे बंद करा, मन शांत करा आणि मनोमन एकच नाम घ्या, श्री स्वामी समर्थ। हा व्हिडिओ फक्त ऐकण्यासाठी नाही, हा व्हिडिओ मनाला धीर देण्यासाठी आहे, हृदयाला शांतता देण्यासाठी आहे आणि जीवनात आशेचा प्रकाश निर्माण करण्यासाठी आहे। स्वामी म्हणतात, जो माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवतो त्याच्या आयुष्याची जबाबदारी मी घेतो। आज जर तुमच्या आयुष्यात दुःख आहे, कष्ट आहेत, अश्रू आहेत, तर हा संदेश तुमच्यासाठीच आहे। स्वामी समर्थ म्हणतात, संकट आले म्हणजे मी जवळ आलो हे लक्षात ठेवा। भक्तांनो, कधी कधी आयुष्यात सगळं असूनही काहीच नसल्यासारखं वाटतं। लोक सोडून जातात, आपलेच परके होतात आणि मनात एकच प्रश्न उरतो, आता पुढे काय होणार। अशा वेळी स्वामी म्हणतात, थांब, घाई करू नकोस, मी तुझं ऐकत आहे। अशा वेळी स्वामी म्हणतात, थांब, घाई करू नकोस, मी तुझं ऐकत आहे। तुझ्या अश्रूंना स्वामी पाहत आहेत, तुझ्या वेदनांना स्वामी ओळखत आहेत आणि योग्य वेळ येताच ते तुला त्या संकटातून बाहेर काढणार आहेत। विश्वास ठेव, फक्त विश्वास ठेव। स्वामी म्हणतात, संयम हा माझ्या भक्तांचा सर्वात मोठा शस्त्र आहे। जे घडत आहे नाही त्यामागेही स्वामींची योजना असते। तुला जे हवं आहे ते उशिरा मिळेल, पण जे मिळेल ते कधीच तुटणार नाही। आज जर वाटत असेल की प्रार्थना निष्फळ जात आहे, तर लक्षात ठेव, प्रार्थना कधीच वाया जात नाही, ती फक्त योग्य वेळेची वाट पाहत असते। स्वामी समर्थ म्हणतात, मी तुझ्या पाठीशी आहे, मग तुला भीती कशाची। तू कमजोर नाहीस, तू एक स्वामी भक्त आहेस आणि स्वामींचा भक्त कधीच हरत नाही। जग तुला कमी लेखेल, परिस्थिती तुला तोडण्याचा प्रयत्न करेल, पण स्वामी तुला उभं करतील। फक्त एकच कर, दररोज मनोमन मन, स्वामी माझ्यासोबत आहे। स्वामी म्हणतात, जे आहे त्यात समाधान ठेव, मी जे देणार आहे त्यासाठी तयार राहा। आज तुझ्याकडे जे आहे ते कोणाचं तरी स्वप्न आहे। स्वामी भक्त कधी तक्रार करत नाही, तो फक्त धन्यवाद देतो। स्वामी जे दिलं त्यासाठी धन्यवाद, जे देणार आहात त्यासाठीही धन्यवाद। आता डोळे बंद करा, श्वास हळू घ्या आणि मनात एकच नाम घ्या, श्री स्वामी समर्थ। स्वामी तुमच्यासोबत आहे, स्वामी तुमची काळजी घेत आहेत, स्वामी तुमचं भविष्य उज्ज्वल करत आहेत। तर स्वामी समर्थ भक्तांनो, आजचा स्वामी संदेश तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा